राज्याचे मुख्यमंत्री व जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना स्पष्ट सांगतो, जर आज आमची प्रमुख मागण्या अशा आहेत की या ठिकाणी जालना जिल्ह्यातील हजारो असे शेतकरी आहेत, त्यांना अतिवृष्टी अनुदानासाठी अद्याप देखील व्हीके नंबर मिळाले नाहीत आणि जोपर्यंत शेतकऱ्याला व्हीके नंबर मिळणार नाही तोपर्यंत शेतकऱ्याची केवायसी होणार नाही, जोपर्यंत केवायसी होणार नाही तोपर्यंत अनुदानही मिळणार नाही। म्हणून आमची पहिली मागणी आहे, सर्व शेतकऱ्यांना ज्यांना ज्यांना अतिवृष्टीचा म्हणजे अतिवृष्टी झाली होती ज्या ज्या भागामध्ये त्या सर्व शेतकऱ्यांना त्वरित व्हीके नंबर उपलब्ध करून द्या। दुसरी मागणी आहे की हजारो असे शेतकरी आहेत, घनसावंगी असेल, आंबड असेल, परतूर असेल, मंठा असेल, या भागातील त्यांनी केवायसी केली, 2-2 महिने झालेत परंतु आतापर्यंत देखील त्यांना अनुदान रक्कम मिळालेली नाही। त्याचबरोबर 2024 चा पीक विमा जो आहे तो पीक विमा देखील कितीतरी असे शेतकरी येतात त्यांना बोटावर मोडले इतके पैसे 2-2, 3-3 हजार म्हणजे आमची निवड थट्टा उडवण्यासारखी या शासनाने केलेली आहे। आमची ती एक मागणी आहे, ज्या पद्धतीने अतिवृष्टीची नुकसान भरपाई तुम्ही दाखवलेली आहे 80% नुकसान ही अंबड तालुक्याची दाखवलेली आहे, 80% पीक विमा देखील आम्हाला मिळाला पाहिजे। त्याचबरोबर विविध प्रकारच्या योजनेचे पैसे आमच्या कर्ज खात्यामध्ये तुम्ही वर्ग करत आहात, त्यामुळे आमची मागणी आहे की कर्ज खातं तुम्ही ताबडतोब होल्ड काढून जी येणारी अनुदानाची रक्कम असेल ती त्या शेतकऱ्यांना मिळावी, ही एक मागणी आहे। त्याचबरोबर आमची नंतरची मागणी अशी आहे की हजारो शेतकरी जिल्हाभरामधील त्यांनी सोलारसाठी ऑनलाईन केलेत, मात्र 2-2, 3-3 वर्ष झालेत त्यांना पैसे भरून देखील सोलारचं साहित्य मिळालं नाही आणि आता तर मागच्या महिन्यामध्ये कंपन्यांनी साठलोटा केलेलं आहे काही अधिकाऱ्याला हाताशी धरून, कारण की त्यांना जाणून बुजून 4-5 हजार रुपये घेऊन त्यांचे सोलारचे फॉर्म रिजेक्ट केलेत। म्हणून आमची परत शासनाला या ठिकाणून मागणी आहे, ज्या शेतकऱ्यांना त्यांनी रिजेक्ट केलेले त्या शेतकऱ्याचे पैसे त्या शेतकऱ्याच्या खात्यावरती ताबडतोब वर्ग करावेत व ज्यांना अप्रूव्हल केलेले त्या शेतकऱ्यांना मात्र जे का सोलारचं साहित्य असेल ते ताबडतोब आज उद्या 2-4 दिवसामध्ये ते उपलब्ध करून द्यावं। त्याचबरोबर मागील 3 ते 4 वर्षापासून ज्या शेतकऱ्याने सोलार घेतलेले आहेत त्या शेतकऱ्याचे सोलारची दुरुस्ती असेल, त्यामुळे आमची मागणी आहे की दुरुस्तीचं केंद्र संबंध जालना जिल्ह्यामध्ये कुठेही नाही, म्हणून प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी जेवढ्या काही सोलारच्या कंपन्या जालना जिल्ह्याकरता असतील त्या प्रत्येक कंपनीचं सर्व्हिस सेंटर या ठिकाणी व्हावं, जेणेकरून शेतकरी दुरुस्ती करतील। त्यामुळे आमची एवढीच माग, ह्या सर्व मागण्या घेऊन आम्ही या ठिकाणी जलसंबंधी आंदोलन करत आहोत आणि जर शासनाने आज दिवसभरामध्ये आमच्या मागण्या पूर्ण नाही केल्या तर एक आंदोलक देखील या ठिकाणावरून बाहेर निघणार नाही। जर तुम्हाला हेच आम्ही फक्त 10-5 जणच नव्हत तर तुम्ही इकडे बघा, पूर्ण गावाची गावं या ठिकाणी आलेले आहेत, त्यामुळे तुम्हाला निर्णय घ्यावाच लागणार आहे आणि जर निर्णय नाही घेतला तर या गोदामाईमध्येच आम्ही जलसंबंधी आमची शेवटची जलसंबंधी घेऊ, हेच या ठिकाणून सांगतो। जय जवान, जय किसान, जय जवान, जय किसान। व्हीके नंबर त्वरित उपलब्ध करून देणे, ज्या शेतकऱ्यांच्या केवायसी झालेल्या आहेत त्या शेतकऱ्यांच्या खात्यात त्वरित अनुदान जमा करणे, ज्या शेतकऱ्यांनी सोलारसाठी पैसे भरले व रिजेक्ट झालेत त्यांच्या खात्यामध्ये परत पैसे करणे, पशुवैद्यकीय अधिकारी यांनी कार्यालयी नियमित हजर राहणे, थकीत पीक कर्जदार शेतकऱ्यांना त्यांचे अकाउंट होल्ड काढून अनुदान व पीक विम्याची येणारी योजनेची रक्कम शेतकऱ्यांना काढून देणे, तसेच पीक विमा 2024 हा शेतकऱ्यांच्या खात्यात निकषाप्रमाणे वर्ग करणे आणि ज्या ठिकाणी पोस्ट हार्वेस्टेड तक्रारी झालेल्या आहेत त्या शेतकऱ्यांच्या अनुदानामध्ये वाढ करून वाढीव अनुदान जमा करणे, निकषाप्रमाणे बँकेने पीक कर्ज वाटप करणे, या मागण्यासाठी आम्ही आज जलसंबंधी आंदोलन करत आहोत। तरी शासनाला विनंती आहे की आमच्या मागण्या त्वरित मागण्या करा नसता आम्ही वस्तुस्थिती निष्ठ जलसंबंधी घेऊ। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।